हे मी तयार केलेलं कंपोस्ट इतकं छान आणि बारीक झालंय की हे आता लगेचच झाडांना टाकता येईल या विचारानं मी स्वतःवर खुश होणारच होते. इतक्यात या मॅडम सापडल्या आणि पुढे या कंपोस्टवर किती काम करायचंय याचा मला अंदाज आला. नमस्कार, मी तनुजा महाजन. अर्बन अरण्यकमध्ये आपलं स्वागत. आज आपण कंपोस्ट मधल्या हुमणीचं काय करायचं, त्या होऊ नयेत म्हणून काय करायचं यावर बोलणार आहोत. कंपोस्ट करणाऱ्यांच्या उत्साहावर पाणी घालणाऱ्या अनेक घटकांपैकी एक मोठा घटक म्हणजे हुमणी. वरवर या कंपोस्टला बारीक करून मदत करणाऱ्या दिसत असल्या तरीही झाडांसाठी या अतिशय घातक असतात. चुकून जरी या कंपोस्टमधून आपल्या झाडांमध्ये गेल्या तर झाडांची कोवळी मुळं खातात. बहरत असलेलं, छान वाढत असलेलं झाड अचानक सुकून जातं. सुरुवातीच्या काळात माझीही काही झाडं हुमणीला अशीच बळी पडली होती. त्यामुळे वरवर त्या कितीही मदतनीस वाटत असल्या तरी कंपोस्टमधील हुमणीचं व्यवस्थापन करणं अतिशय गरजेचं आहे. कंपोस्टमध्ये हुमणी होते ती कंपोस्टमधील नायट्रोजनमुळे. हुमणी ही भुंग्यांची अळी असते आणि नायट्रोजनवर तिचं पोषण होत असतं. शेणाच्या गोळ्यांमध्येही हुमणीची अंडी सापडतात, ते याच नायट्रोजनसाठी. कंपोस्टमध्ये एकदा हुमणीचा प्रादुर्भाव झाला की एक हुमणी वेचून काढण्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी मी असं थोडं कंपोस्ट काढून ते चक्क धान्य निवडतात तसं निवडून घेते. कंपोस्ट पसरून उन्हात कधीही टाकू नका. ही चूक मी पूर्वी करत असे. हुमणी अतिशय चपळ असते, प्रकाश सहन होत नाही, कंपोस्टमध्येही खाली खोल जाते. त्यामुळे कंपोस्ट जर आपण उन्हात पसरून ठेवलं तर हुमणी चपळाईनं आजूबाजूचा आसरा शोधते आणि आजूबाजूला जर कुंड्या असतील तर कुंड्यांखालून कुंड्यांमध्ये शिरू शकते. त्यामुळे त्यांना हाताने वेचून टाकणं हा सगळ्यात उत्तम पर्याय आहे. वेचल्यानंतरही त्यांना लगेच पाण्यामध्ये टाकावं. काही तासांनी त्या मेल्यावर मग पक्ष्यांना खायला ठेवल्या तर चालतात, पण जिवंत असताना कधीही तशाच पक्ष्यांसाठी ठेवू नका, कारण तेच त्यांची चपळता. आता हे निवडलेलं ही कंपोस्ट मी निवडल्यानंतर किमान 2 महिने तरी वापरणार नाही. याचं कारण असं की सगळ्या हुमणीच्या अळ्या एका स्टेजमध्ये नसतात, काही लहान असतात आणि लहान हुमणीच्या अळ्या ज्या असतात त्या दिसायला अतिशय कठीण असतात, पटकन दिसत नाहीत, पारदर्शक असतात, लहान असतात. त्यामुळे कंपोस्टमधून झाडांना जाऊ शकतात. 2 महिने असंच ठेवल्यामुळे ह्या न दिसणाऱ्या अळ्या मोठ्या होतील आणि मग वेचून फेकता येतील. साधारण मे जून मध्ये वळवाचा पाऊस पडला की मातीतून हुमणीचे भुंगे बाहेर येतात. कडुनिंब, बोर, बाभूळ अशा झाडांवर त्यांचं पोषण होतं. त्यामुळे ही झाडं तुमच्या घराच्या आजूबाजूला असतील तर कंपोस्टला नक्कीच जपायला हवं. हे भुंगे आपण ड्रमला पाडलेल्या छिद्रांमधून कंपोस्टमध्ये प्रवेश करतात आणि अंडी घालतात. हुमणीची अळी अवस्था चांगली 8 ते 9 महिने तरी असते. हीच अतिशय उपद्रवी अवस्था असते. उपाय हाच की ड्रममध्ये भुंगे शिरू न देणं. त्यासाठी उघड्यावर कंपोस्ट करणं टाळा, झाकलेल्या ड्रमचा वापर करा आणि ड्रमच्या होल्सना अशी हिरवी नेट किंवा मस्किटो नेट लावा. मी या ड्रमला होल्स पाडलेली आहेत, पण ती होल्स जी आहेत, छिद्र आहेत, ती अशा हिरव्या नेटच्या तुकडे चिकटून झाकून टाकलेली आहेत. म्हणजे हवा तर आत येईल पण हुमणीचे भुंगे आत प्रवेश करणार नाहीत. अर्थात यामुळे ब्लॅक सोल्जर फ्लायची माशीही आत येऊन अंडी घालू शकणार नाही, जी कंपोस्टसाठी अतिशय उपयुक्त असते. हे लक्षात घ्यायला हवं. पण हुमणीचा प्रादुर्भाव जास्त असेल तर इलाज नाही. या सोप्या उपायाच्या मदतीनं घरातल्या कंपोस्टमधील हुमणीचं व्यवस्थापन अगदी सहज करता येणं शक्य आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.